आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यामधील वाद पेटण्याची शक्यता। सदानंद कदम यांचा पत्रक काढून माध्यमांसमोर मी सांगणार असा इशारा। सदानंद कदम हे रामदास कदमांचे बंधू। आदित्य ठाकरे यांचा आज धारावी आणि नायगावमध्ये शाखा संवाद दौरा। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसोबत संवाद साधना। सुनेत्रा पवार आज राजगडच्या दौऱ्यावर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा गावभेट दौऱ्यावर भर। धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा। बावनकुळे यांच्याकडे राजीनामा सोपवला। 14 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार। शाहू महाराज थेट वारसदार नाहीत असं म्हणालो, मी माफी मागणार नाही। शाहू महाराज हे कोल्हापूरचे खरे वारसदार नसल्याच्या वक्तव्यावर संजय मंडलिक ठाम। खरं म्हटलं तर एका शब्दानं सुद्धा मी शाहू महाराज साहेबांचा अपमान केला नाही। संजय मंडलिकांनी माफी मागितली। कशाबद्दल माफी मागायची? थेट वारसदार नाही ते सिद्ध करावं, थेट आहेत का नाही त्यांनी सिद्ध करावं। संजय मंडलिकांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान केला। डुप्लिकेट शिवसेनेनं सगळं ताळतंत्र सोडलंय। संजय राऊतांची शिंदे गटावर जोरदार टीका। पंतप्रधान मोदी यांच्यानंतर अमित शहा यांच्याकडून देखील नकली शिवसेना म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। तर पवार गटाचा देखील नकली राष्ट्रवादी असा उल्लेख। एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी। शिवसेना शिंदे गटाचं नवीन गाणं आज प्रदर्शित होणार। मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचं गाणं सकाळी 11 वाजता प्रदर्शित होणार। सुप्रिया सुळे पुण्यामधील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। नागरिकांसोबत संवाद साधणार।